मनातल्या भावना असतील, आरोप असतील ते बिनधास्त करायचे. बोला सासूबाई. आरोप काय नाही सांगायचं मला, फक्त माझी सून चांगली आहे, व्यवस्थित आहे, आल्या गेल्याची उपासना करते वगैरे, चांगली आहे, बस दुसरं काय नाही सांगायचं मला. बोला बाबा. सून तर चांगली आहे, पण चहा कधी कधी उशिरा देते एवढंच. काय हो, नाही, घरातल्या कामामुळे थोडाफार उशीर होत असेल, पण ती देते ना नंतर. बाजू घ्यायला नाही सांगितलंय तुम्हाला. त्यांनी केलेला आरोप मान्य आहे का सांगा आधी. नाही मान्य. हा, तुम्हाला वेळेवर मिळतो वाटतं. मला तर मुलीसारखीच आहे ती, आणि जावईसुद्धा मुलासारखीच आहेत. जावई म्हणजे मुलगा म्हणजे खूप अगदी आम्हाला माझे मिस्टर, मी, माझा मुलगा आम्हाला खूप रिस्पेक्ट देतात. नेहमी फोन वगैरे करणार, आमची चौकशी करणार, आजारी असेल तर येणार, म्हणजे एवढं आम्हाला हे करतात ना, म्हणजे त्यांच्या पुढे मग बोलेन तेवढं कमी आहे. एवढं जावई खूप चांगले आहेत. चांगले जावई. आणि मुलीबद्दल, हिच्याबद्दल सांगायचं तर ही म्हणजे मदच आहे. ती मधमाशा कशा ती पोळ्याला हे करतात, तसं सगळ्या माणसांना ती एकत्र करते. अरे वा, एवढी खूप चांगली आहे दोघंही. व्हेरी गुड, खूप चांगली. किती छान. मान्य आहे तुम्हाला? हो मान्य. हा, मान्य आहे. म्हणजे ह्या मधमाशांप्रमाणे चावतात असं मान्य आहे? चावत नाही. त्या बोलल्या या बदमाशी आहेत म्हणून. त्यांचं बोलण्याचं इंटेन्शन समजून घ्या तुम्ही. काय समजून घेऊ, तुम्हाला आपलं सगळंच गोड लागतंय हो. काकी माझी सेकंड मम्मी, म्हणजे सेम माझ्या माझी मम्मी जेवढं मला करते तेवढे सेकंड. मला काल माझा वाढदिवस होता, आज त्यांना जमणार नव्हतं काल यायला, म्हणून ते रात्री 12:30 वाजता 11:30ला आले आणि माझ्यासाठी केक घेऊन आले. हो, कारण आज तू येऊ नये म्हणून. माझ्या बर्थडेच्या दिवशी सगळी फॅमिली त्यांच्याकडे येणार होती, कारण की आजचं शूट होतं हो, म्हणून. म्हणून ते त्याच्यामुळे ती कालच माझ्या केलं. बर्थडेला येणार नव्हती, म्हणून ती 11:30ला जमणार नव्हतं, फक्त माझ्यासाठी ते लोक आले. म्हणजे माझे सेम दोघं मम्मी पप्पा दुसरे खूप प्रेम करतात. खूप म्हणजे खूप. ते जरा मैत्रिणींकडे जाते. मी त्याची मैत्रीण आहे. माझी एक कंप्लेंट आहे, दुपारी ती आहे ना फोन बंद ठेवते आणि झोपते, तर 5 वाजेपर्यंत उठत नाही ती. 1 मिनिट, फोन बंद ठेवते आणि झोपते. कळलं, म्हणून चहा उशिरा मिळतो. ॲक्च्युली काय आहे, तिला कामाच्या ह्याच्यातून सकाळी लवकर उठावं लागतं. हां, मग ती कामातून थकून थोडंफार झोपायला पाहिजे ना दुपारी. मग फोन आल्यानंतर डिस्टर्ब होणारच, पण याच्या पुढे नाही करणार ते. बरोबर. मला तुम्हाला विचारायचं, आत्ता कोणाला मिस करता? पप्पांना गेली 12 वर्ष मी होम मिनिस्टरसाठी खूप प्रयत्न केले. पप्पांची पण माझी खूप आवड म्हणजे खूप हौस होती त्यांना, आणि त्यांची इच्छा होती की मी जावं म्हणून होम मिनिस्टरमध्ये, म्हणून त्यांना खूप मिस करते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि
आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.